आता आपण अशा एका ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणचं फिक्स असं काही नावच नाहीये. कोणी याला झकास मिसळ म्हणतं, कोणी खिस्त गल्लीतली मिसळ म्हणतं, कोणी बाळासाहेबांची मिसळ म्हणतं, कोणी चंगेडिया मिसळ म्हणतं. ह्या प्लेटमध्ये तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल की सगळं फरसाण किंवा जो काही सगळा त्याचा मसाला आहे किंवा जो मिसळचा इसेन्स आहे तो सगळा ह्या प्लेटमध्ये होता. नंतर तो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा, त्याच्यामध्ये जर रस्सा टाकतात, तर्री टाकतात आणि नंतर बनते एक परफेक्ट मिसळ. तर चला आपण ही मिसळ टेस्ट करूयात. इथून जवळच कापड बाजार आहे. कापड बाजारात बाहेरच्या शहरातली लोक येतात. इथून जवळच गांधी मैदान आहे. गांधी मैदानात पण बाहेरून दूधवाले किंवा वेगवेगळ्या टाईपची लोक येतात आणि जनरली या लोकांची एक डिमांड असते की त्यांना एकदम झणझणीत आणि तिखट टाईपचं खायला लागतं. यांच्या मिसळमध्ये तो झणझणीतपणा आहे. मिसळ इतकीच यांची दुसरी प्रसिद्ध गोष्ट म्हणजे काय असेल तर ती म्हणजे इथली साबुदाणा खिचडी. हे 2001 पासून चालू केलं. झकास मिसळ, साबुदाणा खिचडी, शिरा, पोहा, शेंगदाणा लाडू, तिखट बनवतो आम्ही थोडी मिसळ आणि घरगुती मसाला वापरतो सगळं. अच्छा. आणि आमच्याकडे सगळं ग्रामीण भागातलं जास्त गिऱ्हाईक आहे. साबुदाणा खिचडी रस्सा टाकून खातात 90% लोक. फरसाणची स्पेशल म्हणजे रामेश्वर फरसाण. आम्ही 30 वर्षापासून एक जागरून फरसाण घेतो. ते मिसळसाठी स्पेशल फरसाण बनवतात. गेली 10 वर्षापासून आमचं पूर्ण कुटुंब तुमच्या मिसळ खात आलं. मिसळ आपली मुंबईपर्यंत जरी आम्ही गेलो, पुणे मुंबईला तरी तुमचं नाव घेतो मिसळ खायला बसतो. मी लहानपणापासून येतो इथं. अरे कमीत कमी मला 25 वर्ष तरी झाले. 25 वर्ष झाली. हां. कर्नगरी माणूसला लगेचच फॉलो करा. हा रील ज्या मित्रांसोबत तुम्हाला मिसळ खायला यायचं त्यांच्यासोबत शेअर करा आणि इथे येण्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करायला अजिबातच विसरू नका.